नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चरक संहिता याच्यामधील आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना काही स्पेसिफिक पॉईंट आधी कव्हर करून त्यानंतर पुढे जाता येईल. त्यासाठी आपण आता चालू करूया चरक संहिताचा पहिला अध्याय. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला काय काय करायचं इम्पॉर्टंट? आयुर्वेद परिभाषा करायची, सर्वात बेसिक आयु परिभाषा, आयुर्वेदाचे पर्याय हे एमसीक्यूसाठी डायरेक्टली विचारलं जातं त्यांना, जर सगळ्यात सोपा प्रश्न टाकायचे आहेत तर. त्यानंतर सामान्य विषयात सिद्धांत हे डायरेक्टली एलएक्यूसाठी येऊ शकतो. त्रिसूत्र आयुर्वेद हा एमसीक्यूसाठी येऊ शकतो. हे 3 क्वेश्चन या अध्याय प्रथम मधून आपल्याला करायचे आहेत. त्रिसूत्र, सामान्य विषय सिद्धांत, आयुची परिभाषा आणि पर्याय. त्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या अध्यायावरती क्वेश्चन नाही येतं आणि त्याला जास्त वेटेज पण नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली चौथा अध्यायावर यायचे. चौथ्या अध्यायामध्ये इम्पॉर्टंट पाहायला गेलं पंचविध कषाय कल्पनावर डायरेक्टली एलएक्यू येऊन जाईल. काय म्हटलं मी? पंचविध कषाय कल्पना, जे की तुम्ही सोरस, कल्क, फांट, श्रुत, शीत हे काय शिकता, हे डायरेक्टली याच्यावरती एलएक्यू येऊन जाईल. त्यानंतर विरेचनी योनी, विरेचन योनी याच्यावरती एसिक येऊ शकतो. महाकषाय नाही केली तरी चालेल, परंतु हे पंचविध कषाय कल्पना आणि विरेचन योनी हे करून टाकायचं आहे. पंचविध कषाय कल्पना एलिक्यूसाठी येऊ शकतो आणि विरेचन योनी एसिक्यूसाठी येऊ शकतो. आता 5वा अध्याय चरक संहितेचा, धूमपान डिटेलमध्ये सांगा म्हणून त्याच्यावरती एसिक्यू येऊन जाईल. त्यानंतर मात्राशी ते अध्याय एक्सप्लेन करा, यासाठी एलिक्यू येऊन जाईल. काय काय म्हणतोय मी? अध्याय 5 मधून धूमपानवर एसक्यू इम्पॉर्टंट आहे. मात्राशी ते पूर्ण एक्सप्लेन करा, ऋतुचर्यासारखं किंवा दिनचर्यासारखा हे तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून एलएक्यू येऊ शकतो. नश्यविधी एकतर तुम्हाला चरकनुसार विचारतील किंवा अष्टांगहृदयनुसार, हे डायरेक्टली एक्झाममध्ये मेन्शन केलेलं असतं की चरकनुसार सांगा, अष्टांगहृदयनुसार सांगा. त्यानंतर तुम्हाला नस्यविधीसाठी एसक्यू येऊ शकतो. ते कसं तयार करायचं, किती घ्यायचं, त्याचं प्रमाण काय, हे सर्व नस्यविधी तुम्हाला एसक्यू मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर 6व्या अध्यायामध्ये कोणताही एक ऋतू येऊ शकतो. जसं की आपण ऋतुचर्यामध्ये एक ऋतू म्हटलं, तसंच त्याच्यानंतर एक ऋतू फिक्स येतो. मग तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं की कशानुसार येणार आहे. यासाठी आपण एक फॉर्मॅट तयार केला आहे पूर्ण ऋतूंसाठी, ज्यामध्ये तुम्ही कोणताही ऋतू आल्यानंतर त्या फॉर्मॅटमध्ये बसून त्याचे फुल मार्क्स घेऊ शकता. व्हिडिओ यूट्यूबला अवेलेबल आहे आपल्या समिताच्या मध्ये. त्यामध्ये काय सांगितलं आपण की पूर्ण ऋतू कसा पॅटर्न लिहायचा आहे, कोणताही ऋतू आल्यानंतर कोणते पॉईंट्स कॉमन आहेत, कोणते पॉईंट्स कव्हर व्हायला हवे, हे सर्व त्या ऋतूच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे अध्याय 7वा, अधारणी वेग आणि धारणी वेग. जसं की आपण अष्टांगहृदयचा 4था अध्याय पाहिलेला होता. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओनंतर तो पण व्हिडिओ पाहून घ्या. अष्टांगहृदयमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत. इथं अधारणीवरती एलिक येऊ शकतो आणि धारणे एसिक येऊ शकतो. तुम्हाला विचारतात की अधारणीय वेग चरकनुसार सांगा किंवा धारणीय वेग चरकनुसार सांगा, हे डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाईल. त्यामुळे श्लोक व्यवस्थित करून जा. त्याचा श्लोक नसेल तर खूप कमी मार्क पडतील आणि चार्ट व्यवस्थित केल्यानंतर तर बेस्टच राहील तुमचं. त्यानंतर अध्याय 8, याच्यामध्ये इंद्रिय पंचपंचक एकदम महत्त्वाचा, तो चार्ट करून जा. तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पदार्थमध्ये पण आहे, इकडं पण आहे, त्यामुळे तुम्हाला इम्पॉर्टंटच ठरेल तो. आणि सदवृत्त याच्यावरही एसक्यू येतो. त्यानंतर 9वा अध्याय पाहायला गेलं तर चतुष्पाद, जसं की आपण तिकडे प्रथम अध्यायामध्ये शिकलो होतो चिकित्सा चतुष्पाद, तिथे तुम्हाला विचारलं जाईल स्पेसिफिकली की अकॉर्डिंग टू चरकनुसार सांगा चतुष्पाद. तुम्हाला संहितामध्ये एक लक्षात ठेवायचं माझं वाक्य, तुम्ही कोणताही क्वेश्चन अटेंड करायच्या आधी क्वेश्चनला अंडरलाईन करून पहा की कुठे चरक किंवा अष्टांगहृदय दोन्हीपैकी कोणत्या विषयी विचारले, हे पहिले कन्फर्म करून घ्यायचं. कोणताही क्वेश्चन पाहिला तुम्ही संहिताच्या पेपरमधलं, तर पहिला तुमच्या डोक्यात यायला हवा प्रश्न की चरकनुसार की सुश्रुतनुसार, आणि त्यानंतर तुम्ही अटेंड करा. काही जणांना काय पेपरच्या बाहेर आल्यानंतर मित्रांकडून कळतं की चरकनुसार विचारलेलं होतं, मी अष्टांगहृदयमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे पेपर लिहिताना चरकनुसार आलाय की अष्टांगनुसार क्वेश्चन आलाय हे पहिले पाहून घ्यायचं. चतुष्पादवर एसक्यू. त्यानंतर अष्टांगहृदयानुसार एलक्यू पण येऊ शकतो चतुष्पादवरती. त्याच्यानंतर अध्याय 10वा, व्याधी प्रकार, याच्यावरती डायरेक्टली एलक्यू येऊ शकतो 10व्या अध्यायामध्ये, किंवा त्यांना टाकायचे तर शॉर्टमध्ये एसक्यू पण टाकू शकतात. अध्याय 11वा पाहायला गेलं तर अष्टविध ऐशना. मित्रांनो, या अष्टविध ऐशनावरती एसक्यू पण येऊ शकतो, एलक्यू पण येऊ शकतो. हे तुम्हाला कोर्समध्ये खूप छान घेतलेलं आहे आपल्या संहिताच्या मॅमने. तुम्हाला जर खूप ब्ल्यूप्रिंटनुसार पूर्ण फॉलो करायचं असेल, रेडीमेड नोट्स, रेडीमेड लेक्चर्स, म्हणजे कसं लेक्चर पाहायचं, जसं की आता मी हा चॅप्टर घेतला 11वा, हा लेक्चर पाहिला, ह्या नोट्स लिहून घेतल्या, माझा टॉपिक प्रिपेअर झाला. त्यानंतर मी 10वा अध्याय चालू केला, लेक्चर पाहिलं, त्याचे लेक्चरच्या नोट्स काढल्या आणि त्या वाचून प्रिपेअर केल्या. त्याच्यानंतर 9वा चालू केला, ह्याचं लेक्चर पाहिलं, त्याच्या नोट्स काढल्या, प्रिपेअर केल्या. असं करत करत तुम्ही एका दिवसामध्ये भरपूर सारा सिलेबस कव्हर कराल. एका दिवसात 4-5 टॉपिक, असं 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण तुमच्याकडे ग्रीप राहील या एक सब्जेक्टकडे. त्यामुळे विचार करा, कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही, तो पण पर्याय तुमच्याकडे, सेल्फ करायचा असेल तर सेल्फ
सुद्धा करू शकता. आता शेवटचा अध्याय राहिला 12वा अध्याय. त्याच्यामध्ये वाताचे गुण, कार्य, प्राकृत आणि विकृत वात विचारला जाऊ शकतो. वात, पित्त, कूप याचे गुणधर्म जसे तुम्ही क्रियामध्ये केले ते MCQ साठी येऊ शकतो. वाताचे प्राकृत आणि विकृत म्हणजे काही लक्षणे आहेत ते तुम्हाला विचारलं जातं LQ किंवा SQ साठी. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले ते लिहून घ्या आणि व्यवस्थित करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे फॉलो करा अपडेटसाठी. त्यानंतर ॲपही डाउनलोड करून घ्या. आपलं BMS साठी सर्व इम्पॉर्टंट कंटेंट तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळून जाईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटही करू शकता नेक्स्ट व्हिडिओ कसला पाहिजे यासाठी. थँक्यू.